याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संदेशवहन म्हणजे काय, संदेशवहन कशा प्रकारे केल्या जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला संदेशवहनाची प्रक्रिया कशी होत असते हे सांगितलं होतं। आणि त्याचबरोबर संदेशवहनाचा उद्देश काय आहे, म्हणजे संघटनेमध्ये संदेशवहनाचे कोणकोणते उद्देश आहे ते सांगितलं होतं। आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे संदेशवहनामध्ये संघटनेचे किंवा संघटनेमध्ये संदेशवहनाचे महत्त्व कशा प्रकारचे आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे एक आहे संदेशवहनामध्ये जे संघटना निर्माण केली जाते किंवा संघटनेमध्ये एक महत्त्व निर्माण केलं जाते तर ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे, म्हणजे संघटना जेव्हा तयार होत असते तेव्हा संदेशवहन हे फार महत्त्वाचं असते। त्याच पद्धतीमध्ये एक संदेशवहनाचं महत्त्व काय आहे आणि ते महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आपल्याला संदेशवहनाचे महत्त्व बघायचे आहे। तर संदेशवहनाचे जे महत्त्व आहे त्याचे काही पॉईंट्स दिलेले आहे आणि त्याच्या आधी आपल्याला संदेशवहन हे संघटनेमध्ये कसं कार्य करत असते ते सुद्धा बघायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे आजचं जे आधुनिक युग आहे त्यामध्ये औद्योगिक क्षेत्र हे कसे होत आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा संदेशवहनाचं फार महत्त्व वाढत चाललेलं आहे आणि त्याचा विकास कसा करायचा, म्हणजे संघटनेमध्ये विकास कसा करायचा यासाठी काय संदेशवहनाचं फार महत्त्व मानले जाते। व्यवस्थापन हे काय आहे तर ती इतरांकडून काम करून घेण्याची एक क्रिया असते। म्हणजे व्यवस्थापनामध्ये एक व्यवस्थापक हा कार्य करत नसतो तर त्यासोबतच इतर कर्मचारी सुद्धा काय करत असतात, कार्य करत असतात। पण ते कशाच्या माध्यमाने शक्य होणार आहे, ते संदेशवहनाच्या माध्यमाने शक्य होणार आहे। आणि जे संदेशवहनाला एक प्रगती करायची असते, व्यवस्थापनामध्ये संदेशवहनाला काय करायचे असते, प्रगती करायची असते, पण ते कशाच्या माध्यमाने होत असते, एकमेकांच्या सहकार्याच्या माध्यमाने होत असते। म्हणजे एखादा कर्मचारी आहे तो काय करत असतो, व्यवस्थापकासमोर किंवा एखादा वरिष्ठ अधिकारी असेल त्याच्याबरोबर आपले काय करत असतो, मनोगत व्यक्त करत असतो किंवा त्याला काही अडचणी आल्या असेल तर तो काय करत असतो, त्या व्यक्तीजवळ ते सांगत असतो आणि त्यामुळे काय होते, संदेशवहनाचं कार्य हे पूर्ण केले जाते। जसं एखाद्या वेळेला काय होते, इतर व्यक्तींबरोबर जेव्हा काम करायचं असते तेव्हा काय होते, त्यांना सूचना द्याव्या लागतात। ठीक आहे, जसं व्यवस्थापक आहे, व्यवस्थापक हा काय करतो, एकटा व्यक्ती काम करतो का नाही, त्याला कर्मचाऱ्यांना काय करावं लागतं, आपल्या हाताखाली काम करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, त्यांना सूचना द्यावं लागेल, त्याचबरोबर त्यांच्याकडून कार्य करून घ्यावं लागेल, आदेश द्यावं लागेल। ठीक आहे, आणि त्याचबरोबर एखादी त्यांना अडचण निर्माण झालेली असेल तर ते काय करावं लागेल, त्यांना त्याचं समाधान करून द्यावं लागेल। हे सुद्धा एक क्रिया आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जे उपक्रम असतात, उपक्रम म्हणजे काय असते, एखादं योजना किंवा एखादं कार्य, म्हणजे एखादं कार्य करायचं आहे तर त्याला आधी काय करावं लागेल, योजना तयार करावी लागेल। म्हणजेच त्या योजनेमध्ये काय होतं, एक आराखडा तयार होतो, सुरुवात कुठून करायची आहे आणि शेवट कुठे करायचा आहे, तर ते काय असतो, एक उपक्रम असतो। तर त्या उपक्रमामध्ये काय होते, सर्व जे विभाग आहे कसे असतात, समन्वित असतात आणि यासाठी संदेशवहनाची फार आवश्यकता असते। तर जे निर्णय घेणे आहे, ठीक आहे, निर्णय घेणे म्हणजे काय, एक महत्त्वाचा निर्णय घेणे म्हणजे त्या निर्णयावरच संपूर्ण व्यवस्थापकाचं कार्य हे सुरू असतं किंवा व्यवस्थापन कार्यामध्ये निर्णय घेण्याला फार महत्त्व असते। तर निर्णय घेण्यावरच काय असते, हे व्यवस्थापनाचं यश जे आहे ते अवलंबून असते। त्यासाठी योग्य माहिती किंवा सूचना योग्य वेळी प्राप्त होणे आवश्यक असते। त्यासाठी परिणामकारक संदेशवहन घडून येणे हे फार महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर प्रभावी संदेशवहनामुळे उपक्रमात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता कमी असते। जे आधुनिक व्यवस्थापनाचे यश आहे हे कुठे, संदेशवहनाच्या अंतर्गत उभारणीवरच अवलंबून असते। अंतर्गत उभारणी म्हणजे काय, तर एक पाया असतो, त्या पायावरच सर्व काही अवलंबून असते आणि अंतर्गत उभारणी जोपर्यंत व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत व्यवस्थापनाचं कार्य हे पूर्ण होणार का नाही, म्हणजे संदेशवहन हे सुद्धा पूर्ण होणार नाही। जर औद्योगिक उपक्रम हे व्यवस्थित होईल तर काय होईल, संदेशवहनाचं कार्य व्यवस्थित पार पाडलं जाईल। म्हणजे औद्योगिक उपक्रमाच्या दृष्टीने संदेशवहनाला काय आहे, फार महत्त्व आहे। व्यवस्थापकाचे कार्य यशस्वी होण्याच्या दृष्टीने संदेशवहनाची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे। आपण संदेशवहनाची प्रक्रिया जी आहे ती आपण बघितली होती। ठीक आहे, सुरुवात कशी झाली, शेवट कसा झाला, म्हणजे संदेशदाता आणि शेवटचा कोण असतो, शेवटचा जो प्रक्रिया आहे ती काय असते, प्रतिक्रिया किंवा एक रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणत असतो। आधुनिक व्यवसायातील तीव्र स्पर्धेचे प्रमाण, गतिशील उत्पादन तंत्र आणि वैशिष्ट्यीकरण याकरिता मानवी संबंध सलोख्याचे ठेवणे फार आवश्यक असते। हे सर्व संदेशवहनाच्या प्रक्रियेमुळेच शक्य होते। मानवी जे आहे, मानव आणि एक कार्य
जसं आता तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा येत असता तेव्हा तुम्हाला कॉलेजमध्ये जे आपला स्टाफ असतो त्यांच्याकडून काही ना काही माहिती मिळत असते, ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त कॉलेजमध्ये येऊन बसलात आणि घरी गेलात हे तुमचं कार्य पूर्ण झालं का नाही. जोपर्यंत एखादा शिक्षक तुमच्या क्लासरूममध्ये येऊन शिकवत नाही, तुम्हाला सूचना देत नाही किंवा तुम्हाला काहीतरी सांगत नाही, तोपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये येण्याचं जे कार्य आहे ते पूर्ण झालं असं आपण समजू का नाही, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्यवस्थापनामध्ये संदेशवहनाचे जे महत्त्व आहे ते बघायचं आहे. तर त्याचे जे पॉईंट्स आहे ते 8 पॉईंट्स आहे. तुम्ही जर लिहून ठेवायचे असतील तर तुम्ही ते लिहून ठेवू शकता. जो पहिला पॉईंट आहे तो आहे व्यवसायाचे यशस्वी संचालन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ. तिसरा जो आहे तो आहे निर्णयाची त्वरित अंमलबजावणी. चौथा आहे उत्पादन खर्चात घट. पाचवा आहे औद्योगिक शांतता. सहावा आहे नेतृत्वाचा आधार. सातवा आहे लोकशाही प्रवृत्तीत वाढ. आणि आठवा आहे इतर घटकांशी संबंध. हे जे 8 पॉईंट्स आहे हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला एक पूर्ण क्वेश्चन विचारला जातो, संघटनेतील संदेशवहनाचे महत्त्व स्पष्ट करा, तेव्हा तुम्हाला हे 8 पॉईंट्स व्यवस्थित लिहायचे आहे. तर आता एकाचं आपण विश्लेषण बघू, ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे व्यवसायाचे यशस्वी संचालन. व्यवसायाचे यशस्वी संचालन म्हणजे काय, संचालन करणे म्हणजे काय असतो. संचालन करणे म्हणजे काय होतं, एक सूचना देणे, आदेश देणे, ठीक आहे. एक व्यक्ती काय करत असतो, जो व्यवस्थापक असतो तो काय करत असतो, सूचना देत असतो, आदेश देत असतो. आणि त्यासाठी व्यवस्थापनामध्ये संचालन करण्याची जी भूमिका आहे ती कोण करत असते, व्यवस्थापक करत असतो. म्हणजे बघा आधुनिक व्यवसायाचे जे स्वरूप आहे ते कसे आहे, मोठे आणि गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादनाचे कार्य हे विविध विभागांमधून व विविध व्यक्तीतर्फे करण्यात येते. वैशिष्ट्यीकरण आणि श्रमविभागणीच्या तत्वांचे जे पालन आहे ते सुद्धा तिथे केले जाते. प्रत्येक विभागाच्या कार्यात एकसूत्रीपणा व समन्वय आल्याशिवाय व्यवसायाचे जे यशस्वी संचालन करता येत नाही. एकसूत्रीपणा म्हणजे काय, तर महत्त्वाचं काय असतं, व्यवस्थापक आणि जे कर्मचारी आहे यांच्यातील जे संबंध आहे ते कसे असले पाहिजे, सलोख्याचे असले पाहिजे. कारण जोपर्यंत व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांशी व्यवस्थितपणे वागणार नाही किंवा त्यांना व्यवस्थित उपदेश देणार नाही तोपर्यंत काय होईल, जे संचालन आहे किंवा संदेशवहनाचं कार्य आहे हे व्यवस्थापनामध्ये पूर्ण होईल का, नाही. म्हणून जे सहकारी असतात, ज्यासाठी एक संदेशवहन कार्य आपण ज्याला म्हणत असतो, त्यासाठी काय होते, जसं व्यवस्थापक काय करत असतो, आदेश व सूचना संबंधित सहाय्यक व कर्मचाऱ्यांपर्यंत शीघ्र पोहोचवल्या जाऊ शकतात. तसेच कामगाराच्या अडचणी देखील व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे व्यवसायाचे संचालन यशस्वी करणे आवश्यक असते. म्हणजे जसं आता तुम्हाला एखादी कंप्लेंट करायची आहे तर तुम्ही सरळ काय करता, प्रिन्सिपल सरांकडे जाऊन ते कंप्लेंट पूर्ण करता. पण जेव्हा व्यवस्थापक हा एखाद्या वरच्या लेवलचा असतो, म्हणजे तो काय करतो, जसं आपण उदाहरण घेऊ, आपल्याकडे जी कंपनी आहे कोणती, पेपर मिलची जी बिल्ड कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काय असतो, जो व्यवस्थापक आहे हा कुठे बसलेला आहे, तिथे आहे का नाही, तो कुठेतरी विदेशामध्ये आहे आणि तो काय करता, तिथून ही कंपनी हँडल करत आहे. म्हणजेच तो काय करत आहे, त्याच्या खालच्या जे पातळीवरचे जे काम करणारे व्यक्ती आहे त्यांना तो काय करताय, आदेश देत आहे. आणि ते मग व्यक्ती काय करतात, त्यांच्या खालच्या पातळीवरचे जे लोक आहे, म्हणजे काम करणारे जे लोक आहे त्यांना काय करत आहे, एका लेवलवर एक आदेश देत असतात. आणि मग ते कुठे पोहोचत असतात, तिथे जे काम करणारे कर्मचारी आहे त्यांच्यापर्यंत तो आदेश पोहोचत असतो. म्हणजेच काय करत असतो, एक व्यक्ती हा संचालन करत आहे. म्हणजे संदेशवहनाच्या माध्यमाने काय होत आहे, संचालनाची जी भूमिका आहे ती पार पाडल्या जात आहे. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो आहे तुमचा व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेत वाढ. कार्यक्षमता म्हणजे काय, तर कार्य करण्याची जी क्षमता असते किंवा संदेशवहनामध्ये कार्य करत असताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता पडत असते आणि त्या कशा अवलंबायच्या असतात ते सुद्धा इथे बघितले जातं. जसं व्यवस्थापक हा काय करत असतो, कर्मचाऱ्यांना काय करत असतो, सूचना देत असतो, ठीक आहे. जसं व्यवस्थापकाला आपल्या सहाय्यकांकडून कार्य करून घ्यायचे असते, त्यासाठी त्यांना आदेश व सूचना द्याव्या लागतात. सहाय्यकांच्या समस्या व अडचणीसुद्धा त्यावर समजून सांगाव्या लागतात किंवा त्या ऐकाव्या लागतात. आणि महत्त्वाचं काय आहे, त्या ऐकूनच चालणार नाही, तर त्यासाठी त्यांना त्याच्यावर उपाययोजनासुद्धा कराव्या लागतात. एक प्रभावी उपाययोजना करून त्याच्यावर काही अंमलबजावणी करायची असेल तर ते सुद्धा त्या व्यवस्थापकाला करणे फार गरजेचं आहे. त्याकरिता त्याला संदेशवहनाच्या विविध साधनांचा उपयोग करावा लागतो. व्यवस्थापकाच्या कार्याचे यश हे त्याच्या सहाय्यकांकडून कार्य करून घेण्याच्या प्रक्रियेवरच अवलंबून असते. कारण एक व्यक्ती हा संपूर्ण व्यवस्थापन कार्य करू शकत नाही आणि एका व्यक्तीवर कोणती कंपनी चालत नाही किंवा संघटना सुद्धा चालत नाही. तर जे संदेशवहन जे आहे ते कसं असतं, सहाय्यकांवर किंवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं. उपक्रमातील संदेशवहनाची व्यवस्था जितकी कार्यक्षम असेल तितकीच व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून येते.
ठीक आहे। तर त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे निर्णयाची त्वरित अंमलबजावणी। निर्णय कधी घेतला जातो, जेव्हा एखादी तक्रार असेल तेव्हा, ठीक आहे। जसं प्रत्येक उपक्रमामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे। व्यवस्थापकाला त्वरित निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संदेशवहनाची फार मदत होते। आता बघा, जे निर्णय घेणे आहे हे कोणावर अवलंबून असते, व्यवस्थापकावर अवलंबून असते। आणि व्यवस्थापक हे काय करत असतात, कर्मचाऱ्यांपर्यंत तो निर्णय पोचवत असतात। मग एखाद्या वेळेला काय होतं, जेव्हा वरिष्ठ अधिकारी एखादा निर्णय सांगत असेल तर ते कर्मचाऱ्यांना ऐकणे फार गरजेचं असते आणि त्यासाठी संदेशवहनाची फार मदत होत असते। म्हणजेच व्यवस्थापक हा एका टप्प्याटप्प्याने तो संदेश एका व्यक्तीपर्यंत पोचवत असतो। संदेशवहनाच्या क्रियेमुळे उपक्रमातील विविध विभागातील विविध अधिकारी एकमेकांशी संपर्कात येत असतात आणि व्यवसायाची जी धोरणे आहे ते निश्चित करत असतात। त्यासाठीच काय होते, नवनवीन धोरणांची अंमलबजावणी यामध्ये करण्यात आलेली असते। त्याच्यानंतर कार्यक्षम संदेशवहन व्यवस्थेमुळे व्यवस्थापकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जे कार्य आहे ते तत्परतेने होत असते। म्हणजे संदेशवहनाचं जे कार्य आहे ते काय आहे, फक्त एक सहकारी दुसऱ्या सहकार्याशी कशा पद्धतीने बोलत आहे किंवा तो आपल्या जे मतं आहे ते मांडत आहे आणि तो एका वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत ते मत पोचवत आहे। म्हणजेच काय होतं, संदेशवहनाचं कार्य हे त्याच्यामध्ये पार पाडल्या जातं। त्याच्यानंतर जे चौथं आहे ते आहे उत्पादन खर्चात घट। उत्पादन खर्च म्हणजे काय, एखादी वस्तू तयार करताना जो खर्च लागला जातो त्यालाच काय म्हटलं जाते, उत्पादन खर्च। म्हणजे आधुनिक स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये कमीत कमी उत्पादन आणि उत्पादन खर्च आणि काय होते, जास्तीत जास्त उत्पादन घेणे। म्हणजे एखाद्या वस्तूला तयार करण्यासाठी फार कमी असा खर्च, पण ती वस्तू जास्त प्रमाणामध्ये निर्माण कशी करायची यासाठी संदेशवहनामध्ये कार्य केलं जाते। कार्यक्षम संदेशवहन व्यवस्थेमुळे हे साध्य करता येते। संदेशवहन व्यवस्थेद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासंबंधी व कार्यपद्धतीसंबंधी पूर्ण माहिती मिळते। त्यामुळे प्रत्येक कर्मचारी तत्परतेने आपले कार्य पूर्ण करतो। एखाद्या वेळेला एखादी गोष्ट जर समजली नाही तर तो काय करू शकतो, आपल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना तो विचारू शकतो। आणि हे कार्य करत असताना काय होते, जे उत्पादन आहे आणि उत्पादन खर्च जे आहे तो कसा होतो, फार कमी होत असतो आणि जास्तीत जास्त उत्पादन त्यामधून निघत असते। कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचे जे प्रयत्न आहे ते कोण करत असतो, व्यवस्थापक करत असतो आणि कशाच्या माध्यमाने, संदेशवहनाच्या माध्यमाने करत असतो। त्याच्यानंतर उपक्रमाच्या सर्व क्रिया समन्वय निर्माण करणे हे फार गरजेचं असते। त्यामुळे अपव्ययाचे प्रमाण कमी होते। तसेच संदेशवहनाद्वारे व्यवस्थापक व श्रमिक यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित करता येते। त्यामुळे या सर्व बाबींमुळे उत्पादन खर्चामध्ये घट होते। हे काय आहे, उत्पादन खर्चामध्ये घट निर्माण करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपल्याला गोष्ट समजली नाही किंवा एखादी वस्तू तयार करताना आपल्याला काही समजलं नाही तर आपण काय करू शकतो, जो अनुभवी आहे, ज्याला या वस्तूची जाणीव आहे, आपण त्याला विचारू शकतो आणि काय होते, यामुळे आपलं जे साधन सामग्री आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाया जाणार नाही आणि यासाठी उत्पादन खर्चामध्ये घट ही होईल। त्याच्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे तो आहे तुमचा औद्योगिक शांतता। औद्योगिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी संदेशवहन ही व्यवस्था फार उपयोगी पडत असते। कारण जेव्हा एखादा कर्मचारी किंवा दोन कर्मचाऱ्यांमध्ये भांडणं जर झालेली असेल तर ते काय होते, त्या भांडणाचं जे समाधान आहे ते कोण करत असते, व्यवस्थापक करत असते। जसं कार्यक्षम संदेशवहन पद्धतीमुळे कामगारांच्या ज्या अडचणी आहेत त्या व्यवस्थापकांपर्यंत काय होऊ शकतात, व्यवस्थित पोहोचू शकतात आणि त्यांचे निराकरण सुद्धा होऊ शकते। त्यांच्यात गैरसमज निर्माण होत नाही व त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण सतत सुरू असते। यामुळे व्यवस्थापक व कामगार यांच्यात संघर्ष निर्माण होत नाही आणि उद्योगामध्ये शांतता प्रस्थापित होते। जसं उदाहरण घेऊ, आपल्याकडे CSTPS जे आहे त्यामध्ये काय होते, कर्मचारी काम करत असतात आणि बरेचदा त्यांचं जे कार्य करण्यासाठी किंवा जसं उपोषण आपण ज्याला म्हणत असतो किंवा युनियन जे असतात ते बसत असतात, काम करत नाही। अशा वेळेला काय होते, त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा जो व्यवस्थापक असतो त्याला त्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो आणि त्यांचं ज्या समस्या असतात त्या सुद्धा सोडवाव्या लागतात। पण हे कशाच्या माध्यमाने होईल, जोपर्यंत कर्मचारी आणि ते व्यवस्थापक व्यवस्थित बोलणार नाही किंवा त्यांच्यामधले जे संबंध आहे हे व्यवस्थित प्रेमाचे असणार नाही तर तेव्हाच ते कार्य पूर्ण होणार असं आपण समजू। त्याच्यानंतर जो सहावा पॉईंट आहे तो आहे नेतृत्वाचा आधार। नेतृत्व करणे म्हणजे काय, जसं एखाद्या वेळेला एखाद्या कंपनीचं एखादा व्यक्ती नेतृत्व करत असतो, ठीक आहे, तुम्हाला ते माहिती असतात, तर ते कशाच्या माध्यमाने होत असते, संदेशवहनाच्या माध्यमाने होत असते।
म्हणजे संदेशवहनामुळे व्यवस्थापक कामगारांचे नेतृत्व व्यवस्थित करू शकतात। यशस्वी नेतृत्वासाठी व्यवस्थापक व कामगार यांच्यात काय असणं गरजेचं आहे, विचारांची देवाणघेवाण असणं फार गरजेचं आहे। व्यवस्थापकाने आपले विचार व धोरणे कामगारांना व्यवस्थित समजावून सांगले पाहिजे आणि त्यांचे विचार व अडचणी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे। त्याला कामगारांना काय देणं गरजेचं असते, प्रेरणा देणं गरजेचं असते। म्हणजे तुम्हाला हे कार्य करायचं आहे पण तुम्हाला त्या कार्याची आवड कशी निर्माण करायची हे संदेशवहनाच्या माध्यमानेच शक्य होत असते। त्याच्यानंतर संदेशवहन हे व्यवस्थापनाच्या नेतृत्वाचा काय आहे, आधार आहे असं समजले जाते। त्याच्यानंतर 7वा जो पॉईंट आहे तो आहे लोकशाही प्रवृत्तीत वाढ। लोकशाही प्रवृत्ती म्हणजे काय, तुम्हाला लोकशाहीची व्याख्या माहिती आहे, लोकशाही म्हणजे काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे। म्हणजेच लोकांसाठी तयार केलेलं जे शासन असतं किंवा लोकांनी एक दुसऱ्या लोकांबरोबर, म्हणजे जसं आता तुम्ही क्लासमध्ये जेव्हा राहता तेव्हा तुम्ही एका क्लासमध्ये पहिल्यांदा जेव्हा भेटले असाल तेव्हा तुम्ही शांत बसलेले असतात का नाही, तुम्ही काय करता, एकमेकांबरोबर बोलता, आपले विचार, आपली जे मतं असतात किंवा एखाद्या सब्जेक्टबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही एकमेकांशी बोलता, म्हणजेच काय करता, आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात। आधुनिक व्यवस्थापन प्रणालीमध्ये व्यवस्थापकीय कार्यात विशेषतः निर्णय घेण्याच्या कार्यामध्ये कामगारांना सहभागी करून घेतले जाते। त्यामुळे योजना राबवताना येणाऱ्या ज्या अडचणी आहे कामगारांच्या सूचना व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवत असतात। कामगार आणि व्यवस्थापक यांच्यातील अंतर कमी झाले पाहिजे। म्हणजेच काय तर दोघांमधला जो चर्चेचा भाग असतो किंवा एखाद्या बोलताना त्यांना एखादी समस्या निर्माण झालेली असेल तर ते सुद्धा त्यांना व्यवस्थित जाणून घेणं गरजेचं आहे। कामगारामध्ये विश्वास, सद्भावना वाढीस लागते आणि व्यवस्थापकात लोकशाहीची प्रवृत्ती वाढू लागते। उपक्रमाच्या प्रगतीसाठी व्यवस्थापक व कामगारांमध्ये ही भावना निर्माण करणे फार गरजेचे आहे आणि यामध्ये सुद्धा संदेशवहनाचा फार महत्त्वाचा वाटा असतो। तुमचा शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे इतर घटकांशी संबंध। इतर घटक म्हणजे काय तर जसं कार्यालय असू शकते, कामगार संघटना, ग्राहक संघटना, जसं ग्राहकांसाठी सुद्धा आता तक्रार निवारण केंद्र तयार केले गेलेले आहे। जे इतर व्यवसायिक आहे किंवा संस्थेचे भागधारक आहे यांच्यासाठी सुद्धा हे जी संघटना आहे ती निर्माण केलेली आहे। जसं उपक्रमाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी व्यवस्थापकाला फक्त कामगारांशीच चांगले संबंध ठेवून चालत नाही तर त्याला इतर घटकांशी देखील संबंध प्रस्थापित करावे लागते। जसं तुम्ही एखादं दुकान वगैरे ओपन केलं असेल तर त्या दुकानामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ग्राहकांबरोबर तर व्यवस्थित राहावंच लागेल, व्यवस्थित त्यांना समजून सांगावं लागेल, पण तुम्ही ज्या व्यक्तीकडून सामान घेत आहात ते सुद्धा त्या व्यक्तींबरोबर सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असते। कारण तुम्हाला त्या व्यक्तीकडून सामान घ्यावं तर लागतेच पण ते ग्राहकांना सुद्धा विकावं लागते। हे एक आपलं चांगलं उदाहरण आपण सांगू शकतो। तर या सर्व घटकांशी चांगले संबंध स्थापन करणे आवश्यक असते आणि हे योग्य संदेशवहनाद्वारे शक्य होत असते। महत्त्वाचं काय आहे, संदेशवहन हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या सर्व आयुष्यामध्ये सुद्धा फार उपयोगाचं ठरते आणि हे आहे संदेशवहनाचं महत्त्व। ठीक आहे, तर आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रभावी संदेशवहनाच्या आवश्यक बाबी कोणकोणत्या आहे त्याचा त्याचे पॉईंट्स वगैरे बघून त्याचं पूर्ण विश्लेषण मी तुम्हाला सांगेन।